वरोरा नगर परिषदेच्या विद्युत विभागाचा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे। शहरातील शहीद स्मारक चौकातील हायमास्ट लाईट तसेच बस स्टॉपकडे जाणाऱ्या मार्गावरील स्ट्रीट लाईट अनेक दिवसांपासून बंद आहेत। विशेष म्हणजे ही समस्या वारंवार निर्माण होत असतानाही नगर परिषद कोणताही ठोस उपाय करताना दिसत नाही। शहरातील अनेक वॉर्ड, मार्केट परिसर आणि हायवे रोडवरील लाईटही बंद पडले आहेत। नगर परिषदेनं दरवर्षी विद्युत दुरुस्ती आणि देखभालीसाठी अंदाजे 10 लाख रुपयांचे कंत्राट दिले आहे। तरीही लाईट दुरुस्त करण्यात विद्युत विभाग का उशीर करत आहे, हा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे। सध्या पावसाळा सुरू असून अंधारामुळे साप, विंचू, मोकाट कुत्री व जनावरांमुळे अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो। त्यातच शहरातील अस्वच्छता आणि काही सार्वजनिक शौचालयांतील घाणीचं साम्राज्य नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका ठरत आहे। पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गंधारे यांनी या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे। ते म्हणाले, शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात नगर परिषदेचे अपयश ठळकपणे दिसून येते। करांच्या नावाखाली नागरिकांवर अन्याय केला जातो, पण त्यांच्या सुरक्षेची व आरोग्याची कोणालाच फिकीर नाही। अंधारात धोके निर्माण होत असतानाही विद्युत विभाग डोळेझाक करतोय। या समस्या तात्काळ सोडविल्या नाहीत तर आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारू। यामुळे आता नगर परिषदेचा विद्युत विभाग आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे। सह्याद्रीचा राखणदारकरिता गणेश उराडे, वरोरा।